नमस्कार मित्रांनो. जग आज तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसांपासून इस्रायल, इराण आणि अमेरिका या तीन देशांमध्ये कसा ताणतणाव निर्माण झालेला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांचं युद्ध चालू असतानाच या तीन देशांचा भरपूर प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला ऐकण्यात येत आहे की त्या तिघांचं भरपूर प्रमाणात युद्ध होणार आहे किंवा होत आहे. हे युद्ध का होतंय आणि हे युद्ध जगाला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवेल हा अजून पत्ता लागलेला नाही. या जगाचा अंत लपलेला आहे का असं वाटायला लागलं. या वादाला खरी धार चढली ती काही मोठ्या नेत्यांच्या हत्येला. सर्वात आधी इराणची राजधानी तेहरानमध्ये घुसून हमासचा मुख्य नेता इस्माईल हनिये याची हत्या करण्यात आली. इराणच्या सुरक्षेत घुसून केलेला हा हल्ला इराणसाठी सर्वात मोठा अपमान होता. त्यानंतर काही दिवसांतच इस्रायलने लेबनॉनच्या एअर स्ट्राईक करून हमासचा प्रमुख हसन नसरल्लाह याला संपवलं. इतकंच नाही तर लेबनॉनमध्ये हजारो पेजर्स आणि वॉकी टॉकीमध्ये एकाच वेळी स्फोट झाले. हे तंत्रज्ञान वापरून सायबर फिजिकल हल्ला होता ज्याने हिजबुल्लाचे कंबरडे मिळाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने शांत न बसता इस्रायलवर जवळपास 180 ते 200 बॅलिस्टिक मिसाईल्स डागली. जरी इस्रायलच्या आयर्न डोम या यंत्रणेचे अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडली तरी हल्ला. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच जागतिक घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.